नमस्कार. स्पाइस स्टोरी इन सोलच्या आजच्या कैरी आणि आंबा स्पेशल एपिसोडमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. या अगोदर आम्ही तुम्हाला घरजत्रेची कहाणी सांगितली होती आणि हेही सांगितलं होतं की घरजत्रा झाल्याशिवाय नवीन जी कैरी येते किंवा आंबे येतात तर तो खाल्ला जात नाही. तर एकदा ही घरजत्रा पार पाडली की मग स्वयंपाकघरामध्ये व्हेज असो किंवा नॉन व्हेज याच्यामध्ये कैरीचा आणि आंब्याचा वापर केला जातो. तर आज तुम्हाला एक वेगळी रेसिपी आम्ही दाखवणार आहोत ज्याच्यामध्ये आपण पिकलेल्या आंब्याचा उपयोग करणार आहोत. छोटे जे रायवळ आंबे येतात पिकलेले गोड त्या आंब्यापासून आपण आज बनवणार आहोत बाठ्याचं कालवण. तर हे मधुर असं आंबट गोड तिखट असं आंब्याचं कालवण बाठ्याचं कालवण बनवण्यासाठी चला पाहूया तर साहित्य आणि कृती. तर ही बाठवणी करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे रायवळ आंबे. या दिवसामध्ये जे मिळतात चांगले पिकलेले गोड असे छोटे आंबे आपण ह्याचे साल काढून घेणार आहोत आणि आतला जो गर आहे बाठ्यासकट तो हा आपण घेणार आहोत. हे असे 12 ते 15 आंबे आपण आता वापरणार आहोत. जे सालं आपण काढणार त्याच्यात थोडंसं पाणी घालून ती सालं पिळून त्याचा हा रस पण आपण घेणार आहोत. तर हा एवढ्या आंब्याचा हा एवढा रस निघालेला आहे. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा जो बारीक चिरून घेतलाय आणि ह्याचं जे वाटण आहे ह्याच्यासाठी आपण घेतोय हा ओला नारळ, 2 चमचे काळी मिरी, 2 चमचे जिरं, हा लसूण आहे मुठभर आणि ही 2-4 तुकडे दालचिनी. ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. फोडणीसाठी आपण वापरणार आहोत हिंग आणि जिरं, किंचित हळद लागेल आणि थोडीशी मिरची पावडर आणि तेल आणि मीठ. तर चला पाहूया बाठवणीची कृती. गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बाठवणी करायला घेऊया. पहिल्यांदा मी तेल घालते. जास्त बाठे आहेत म्हणून 2-3 चमचे तेल घालते. तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचंय फोडणीला आणि हिंग घालायचंय आणि हे फोडणी झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कांदा घालूया. एकच कांदा आहे हा, एकदम बारीक चिरलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, बारीक कांदा. आणि परतल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण सोललेले आंबे आहेत ते घालायचे. याला कोणी बाठवणी म्हणतं, कोणी बाठे, कोणी बाठ्याचं कालवण. आमच्या गावाला बाठवणी म्हणतात. आता कांदा झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण हे सोललेले आंबे आहेत ते घालूया. आणि थोडेसे परतून घेऊया. आता याच्यामध्ये अगदी किंचित हळद घालते किंवा अगदी एवढीशी हळद घालते आणि मिरची पावडर घालते. आपण काळी मिरी आणि जिरं घातलेलं आहे तरी सुद्धा हे लाल तिखट घालायचं आहे. काश्मीरी मिरची आहे ते घातलेलं आहे आणि असं परतून झाल्यानंतर आपण पाणी घालूया.
आणि जे आंब्याची सालं आपण सोडलेली आहे तो रस काढलाय तो घालूया. पटकन होणारं आहे हे. आणि याला उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्या आधी मीठ घालूया. आणि ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळल्यानंतरच आपण ते जे वाटण तुम्हाला दाखवलं, ओलं खोबरं, त्याच्यानंतर जिरं, काळी मिरी, लसूण याचं जे आहे वाटण ते नंतर घालायचे. आता मी हे झाकून ठेवते थोडा वेळ. उकळी आल्यानंतर बघूया. आता आपण बघूया त्याला उकळी आली की चांगले बाटे शिजायला पाहिजे. काय मस्त वास आणि काय सुंदर कलर आले ह्याला. आणि आता या स्टेजला आपण हे मगाशी तुम्हाला दाखवलं ते ओलं खोबरं आणि लसूण, जिरं, काळी मिरी आणि दालचिनी याचं वाटण हे आता मी टाकलेलं आहे याच्यात. आपण हे सगळं वाटण याच्यात घालूया. आणि आपल्याला जेवढा त्याच्यामध्ये रस ठेवायचा असेल तेवढा ठेवायचा. आणि परत चांगली उकळी येऊ द्यायची आहे. वाटण टाकल्यावर वास अगदी छानच यायला लागलेला आहे. आणि जर हे जर बाठे म्हणजे आंबे जर तुमचे आंबट असतील तर थोडा गूळ घालायचा. आता मी याच्यात घालते आहे गूळ थोडासा, चवीला गूळ. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल, पण थोडासा गूळ घातला तर वेगळी टेस्ट येते. आणि आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची. तर आपलं हे बाठ्याचं कालवण जे अगदी आंबट, गोड, तिखट अशा तिन्ही स्वादांनी युक्त असं मधुर जे फक्त याच सीझनमध्ये करता येण्यासारखं आहे. कारण याच सीझनमध्ये आपल्याला हे असे पिकलेले रायवळ आंबे मिळू शकतात. तर बाजारात आता ते सध्या येत आहेत. तर तुम्ही नक्की हे आंबे घरी आणून असं कालवण करून एकदा पहा. हे गरम गरम भाताबरोबर किंवा पोळीबरोबर किंवा इव्हन पुरीबरोबर सुद्धा हे छान लागतं. आजचा हा तुम्हाला आंबा स्पेशल एपिसोड आवडला असेल याची मला खात्री आहे. हे बाठ्याचं कालवण तुम्ही नक्की करून पहा. हे गरम गरम भाताबरोबर, पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर छान लागतं. या सीझनमध्ये करता येण्यासारखं आहे, त्याच्यामुळे संधी दवडू नका. तर आमच्या या रेसिपीबद्दल तुमच्या कॉमेंट जाणून घ्यायला आम्हाला आवडतील. तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा अशा छान छान रेसिपीसाठी स्पाइस स्टोरी.